सरपंचांचा झाडू, स्वच्छतेचा संकल्प. कवठेसारमध्ये आदर्श नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा. कवठेसार गावात एक वेगळीच प्रेरणा पाहायला मिळाली जेव्हा सरपंच पोपट भोकरे यांनी केवळ आदेश न देता स्वतः झाडू हातात घेतला आणि मंदिर व विद्यामंदिर कवठेसार शाळा परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, तर कृतीतून दिलेला संदेश असतो, याचे जिवंत उदाहरण त्यांनी दाखवून दिले. हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम दिनाचे औचित्य साधत तसेच मुख्यमंत्री पंचायत राज स्वच्छता अभियानांतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाच्या पवित्र स्थळाची स्वच्छता करून गावाला स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात विद्यामंदिर कवठेसार व दादा नाना भोकरे हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक अतुज कांबळे, अकबर लतीफ, राजू स्वामी आणि प्रकाश कांबळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकत्रित श्रमदानातून केवळ परिसर स्वच्छ झाला नाही, तर गावकऱ्यांच्या मनात स्वच्छतेची नवी जाणीवही निर्माण झाली. सरपंचांच्या या कृतीने स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेला खरी उभारी मिळाली आणि कवठेसारमध्ये आदर्श नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिला गेला. महान कार्य न्यूजसाठी संदीप नांद्रेकर, कवठेसार. आज आपल्या ग्रामपंचायत कवठेसारमार्फत हिंद दी चादर यांचा 350वा शहीदी समागम या निमित्तानं तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छता अभियान या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या कवठेसारमध्ये प्रत्येक मंगळवारी आपण स्वच्छता दिन मोहीम साजरी करतो आणि त्या अनुषंगानं आज प्रत्येक धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आम्ही स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे. मगाशीच यापूर्वी मशिदीत स्वच्छता अभियान राबवलं आणि आता राम मंदिरमध्ये सुरू आहे. यानंतर आम्ही आता थोड्याच वेळात प्राथमिक शाळेच्या आवारात स्वच्छता करणार आहोत.